नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक धक्कादायक बातमी उघड झालेली आहे। तर मे महिन्याच्या हप्त्याची आपण बऱ्याच दिवसापासून वाट बघत आहोत आणि मे महिन्याचा हप्ता कधी येणार याच्याबद्दल आपण 2 दिवसाआधी कंटिन्यू व्हिडिओ टाकत आहोत। काल सुद्धा आपण एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला मी GR एक दाखवला होता, तर GR सुद्धा आपण वाचून दाखवला आहे। तर येत्या 1 ते 2 दिवसामध्ये मेचा हप्ता तर जमा होईलच, परंतु मित्रांनो मेचा हप्ता येण्यासाठी उशीर का होत आहे, काय अडचण होती त्याचं एक स्पष्ट कारण इथे समोर आलाय। तर भरपूर मोठा इथे करोडोंचा घोटाळा झालाय मित्रांनो। जे काही सरकारी कर्मचारी होते, महिला सरकारी कर्मचारी यांनी या योजनेचा अनधिकृतपणे लाभ घेतला आणि गेल्या 9 महिन्यापासून ते लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहे आणि 9 महिन्याचे म्हणजे 13,500 रुपये प्रति महिला असा सर्व जे काही सरकारी महिला आहेत त्यांनी इथे सरकारच्या तिजोरीमधून चुकीच्या पद्धतीने लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला आहे। तर धक्कादायक बाब इथे उघड झाली आहे। तर तुम्ही न्यूज चॅनलवरती बघत असणार, वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती ही न्यूज चालू आहे मित्रांनो। तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर बघा मित्रांनो, बघू शकता इथे लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार, सरकारी कर्मचाऱ्यांकडून इथे करोडोंची फसवणूक करण्यात आली आहे। तर तुम्ही सगळ्या समाज माध्यमांवर ही बातमी बघू शकता, न्यूजवर सुद्धा ही बातमी चालू आहे। तर मे महिन्याचा हप्ता आपला जो लेट होत आहे त्याचं हेच एक महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं। कारण की मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही लाडकी बहीण योजना नाही आहे, तरी सुद्धा बऱ्याच साऱ्या सरकारी जे काही कर्मचारी आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे अक्षरशः लुटून घेतले। तर बघा इथे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेत एक मोठा गैरप्रकार उजागर झाला आहे आणि या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या हजारो सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे लाभ घेऊन राज्य सरकारची करोडो रुपयांची फसवणूक इथे केली। आणि या घटनेमुळे योजनेच्या पारदर्शकतेवर आणि देखरेखीच्या यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह इथे निर्माण झाले। तर बघू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठा गैरप्रकार इथे आलेला आहे। तर योजनेच्या गैरवापराचे धक्कादायक आकडे सुद्धा तुम्ही बघू शकता। तर 2652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा अवैध लाभ इथे घेतलाय आणि या सर्व महिलांनी गेल्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये नियमित हप्ते मिळवले आहेत, जरी त्या या योजनेसाठी पात्र नव्हत्या तरी सुद्धा। आता या गैरप्रकारामुळे राज्य सरकारचे सुमारे 3,58,00,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। बघू शकता मित्रांनो, 2652 ज्या महिला सरकारी कर्मचारी होता त्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये त्या वैध नव्हत्या, तरी सुद्धा त्यांनी आपला जो काही लाभ आहे गेल्या 9 महिन्यांचा तो लाभ इथे घेतलेला आहे आणि 3,58,00,000 रुपयांचं इथे सरकारचं खूप मोठं नुकसान इथे केलेलं आहे। त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाही, ज्या लाडक्या बहिणीसाठी पात्र आहेत त्यांचे सुद्धा पैसे यांच्यामुळे इथे अटकून पडले आहेत। तर बघू शकता योजनेचा जो मूळ उद्दिष्ट होतं त्याचा इथे भंग झाला आहे। कारण की मित्रांनो, लाडकी बहीण योजना मूलतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांसाठी तयार करण्यात आली होती। आता लाडकी बहीण योजना जी आहे ती फक्त आर्थिकदृष्ट्या कमकुवत जे कुटुंब असतील, ज्यांचं आर्थिक उत्पन्न कमी असेल अशाच महिलांसाठी ती तयार होती, तरी सुद्धा या योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। तर सरकारी कर्मचारी हे काही आर्थिकदृष्ट्या कमकुवत नसतात, तर जे काही आपलं निकष होते त्या निकषाच्या बाहेर जाऊन इथे सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारचा पैसा अक्षरशः लुटून खाल्लेला आहे। तर घटकांतील महिलांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना स्वावलंबी करणे हा होता। आता बघू शकता या योजनेचा जो हेतू होता तो गरजू आणि वंचित घटकांतील महिलांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना स्वावलंबी बनवणे, परंतु सरकारी नोकरी असलेल्या महिला या योजनेच्या पात्रतेच्या निकषांबाहेर आहेत, तरी सुद्धा त्यांनी याचा जो काही लाभ आहे तो घेतला आहे आणि त्यांच्याकडे नियमित उत्पन्नाचं साधन असून सुद्धा त्यांनी आपल्या लाडक्या बहीण योजनेचा इथे फायदा करून घेतला आहे। तर मित्रांनो, या नियमाची जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अनेक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन किंवा प्रणालीतील त्रुटींचा गैरफायदा घेऊन या योजनेत त्यांचं नाव नोंदवलेलं आहे। तर मित्रांनो, आता जे काही फॉर्म स्क्रुटिनी चालू आहे, जी काही फेर तपासणी चालू आहे, त्याच्यामध्ये धक्कादायक इथे आकडा आलेला आहे। तर आता तपासणीची व्याप्ती आणि निष्कर्ष काय ते आता बघूयात। तर राज्य सरकारने सुमारे
1,60,559 महिला लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची आता सविस्तर पडताळणी केली आहे आणि यामध्ये भरपूर सारं इथे खूप काही आढळून आलंय। तर बघू शकता व्यापक तपासणी दरम्यान अनेक गैरनियमितता आढळून आली आणि त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने जवळपास 1,60,000 कर्मचाऱ्यांचा डेटा माहिती तंत्रज्ञान विभागाला पुरवला होता आणि या चौकशीनंतरच हा मोठा गैरप्रकार इथे उजागर झालेला आहे। तर बघू शकता तपासणीमध्ये असे दिसून आले आहे की अपात्र कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट महिन्यापासून नियमित लाभ घेण्यास सुरुवात केली होती आणि प्रत्येक महिला कर्मचाऱ्यांनी सरासरी 13,500 रुपयांची इथे फसवणूक केली आहे। तर बघू शकता मित्रांनो खूप मोठा आकडा आहे। तर 13,500 रुपये प्रति महिला असे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारचा जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता होता त्याचे पैसे अक्षरशः लुटून घेतले। तर मी तर म्हणतो यांच्यापासून पूर्ण पैसा वसूल केला पाहिजे आणि ज्यांनी त्या 9 महिन्याचे जे पैसे घेतले त्यांचा 9 महिन्याचा पगार इथे कट करून ज्या लाडक्या बहिणी खरंच पात्र आहेत, ज्यांना आतापर्यंत पैसे मिळत नाही, अशा लाडक्या बहिणींना यांचा सर्व पैसा इथे सरकारने वाटप केला पाहिजे। तर खूप मोठी फसवणूक ही बाहेर आली मित्रांनो। तर दुहेरी लाभाचा गैरप्रकार सुद्धा इथे दिसून येतो। तर बघू शकता या प्रकरणात आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे जवळपास 8,85,000 महिलांनी नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांचा एकाच वेळी लाभ सुद्धा घेतला आहे। तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मासिक 1,000 रुपये मिळतात। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्वी 1,500 रुपये दिले जात होते, तर ते आता 500 रुपयांवरती आणले गेलेले आहेत। तर बघू शकता यापैकी 7,70,000 महिलांचा लाडकी बहीण योजनेतील हप्ता फेब्रुवारी महिन्यापासून बंद करण्यात आले आणि अनेक दुहेरी लाभार्थ्यांची इथे पात्रता संशयास्पद असल्याने त्यांची सखोल चौकशी इथे करण्यात येणार आहे। तर आता सरकारची पुढील कार्ययोजना काय असणार आहे याच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात। तर रक्कम वसुलीची प्रक्रिया आता पार पडणार आहे। तर राज्य सरकारने या गैरप्रकारामध्ये सामील असलेल्या सर्व अपात्र महिला कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकाराने घेतलेली संपूर्ण रक्कम वसूल करण्याचा इथे निश्चय केला आहे आणि यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। महिला आणि बाल विकास विभागाने या संदर्भात तत्काळ चौकशीचे आदेश सुद्धा इथे देण्यात आले आणि तत्काळ चौकशी सुद्धा इथे सुरू करण्यात आले। तर बघू शकता खूप मोठा हा गैरप्रकार आहे मित्रांनो। राज्य सरकारने या सर्व गैरप्रकारामध्ये सामील असलेल्या सर्व ज्या काही सरकारी कर्मचारी असतील, सरकारी कर्मचारी महिला असतील, यांनी जो गैरप्रकाराने संपूर्ण रक्कम वसूल करण्याचा जो निश्चय केला आहे त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि महिला आणि बाल विकास विभागाने या संदर्भात तत्काळ चौकशी सुद्धा सुरू करण्याचे इथे आदेश दिलेले आहेत। तर खूप मोठा गैरप्रकार आहे। तर व्यापक तपासणीचे नियोजन आता जी काही तपासणी चालू आहे याच्यामध्ये अजून एक व्यापकता आलेली आहे। तर सरकारने घोषणा केली आहे की अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे आणि या तपासणीमुळे गैरप्रकारामध्ये सामील असलेल्या अधिक कर्मचाऱ्यांचे नाव इथे समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे फसवणुकीचा एकूण आकडा आणखीन इथे वाढू शकतो। तर मित्रांनो जी काही आता फसवणूक झाली ही बातमी समोर आली आहे। तर याच प्रकारामुळे जो मे महिन्याचा हप्ता होता, जे काही लाभार्थी होते त्यांना इथे अडचण निर्माण झाली आहे। मे महिन्याचा हप्ता याच्यामुळेच लांबणीवरती आला आहे मित्रांनो। कारण की मित्रांनो जे काही फसवणूक करून, लोबाडणूक करून, जे काही लबाडी करून ज्या सरकारी महिलांनी जो सरकारचा पैसा घेतलाय तो आता त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे। तर फक्त वसूल नाही तर याच्यामध्ये दंड सुद्धा इथे यांना बसू शकतो। जे काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी योजनेचा चुकीचा फायदा इथे घेतलाय, त्याच्यामुळे जे काही गरजू लाभार्थी आहेत त्यांना इथे योजनेचा लाभ इथे मिळण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जो काही मेचा हप्ता होता, मेचा 11वा हप्ता होता, ज्याची आपण मे महिन्याची बऱ्याच दिवसांपासून जी वाट बघत होतो त्याचा उशीर झालेला आहे मित्रांनो। याच कारणामुळे मेचा 11वा हप्ता आपला लांबणीवरती पडलेला आहे। तर याच्यामध्ये सुधारण्याची गरज आहे। तर खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती मित्रांनो, खूप मोठी अपडेट इथे आलेली आहे। तर असं कोणी करायला नाही पाहिजे जे काही सरकारी कर्मचारी आहेत। जेव्हा आपण लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये स्पष्टपणे बऱ्याच साऱ्या अटी दिल्या होत्या। त्याच्यामध्ये सरकारी कर्मचारी यांच्यासाठी ही योजना मूळतः नव्हतीच, तरी सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांनी म्हणजे जे काही महिला सरकारी कर्मचारी असतील यांनी याचा लाभ घेतलेला आहे। जर तुमच्या कुटुंबामध्ये एक जरी सरकारी कर्मचारी असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा इथे लाभ मिळत नाही, तरी सुद्धा या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर आधी सुद्धा बऱ्याच सारे निकष होते, त्याच्यामध्ये सरकारने सर्वप्रथम ज्या 65 वर्षांवरील महिला होत्या त्यांना इथे लाभ बंद करण्यात आला। त्याच्यानंतर ज्या महिला वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेत होत्या, जसे की निराधार योजना असो किंवा दिव्यांग योजना असो, अशा सुद्धा महिलांचा इथे लाभ बंद करण्यात आला आहे। परंतु मित्रांनो
या महिलांकडून सरकारने पैसे वसूल नाही केलेत, कारण की त्यांनी आतापर्यंत जो लाभ घेतला त्यांचे पैसे त्यांना देऊन टाकले, परंतु नंतरचा जो हप्ता होता तो इथे बंद करण्यात आला होता। परंतु मित्रांनो, आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी जो इथे लाभ घेतलाय, आता त्यांच्याकडून जे काही पैसे त्यांनी घेतले ते पैसे आता सरकार वसूल करणार आहे। तर ते सर्व पैसे, त्यांचा जो पगार येणार तो आता पगार इथे अटकवण्यात येणार आहे आणि त्यांच्या पगारामधूनच सगळा काही जो काही पैसा आहे तो दंड स्वरूपात त्यांच्याकडून आता वसूल करण्यात येणार आहे। आणि जो काही आपला मेचा महिन्याचा हप्ता होता मित्रांनो, तो लवकरात लवकर वाटपाला सुरुवात होणार आहे, कारण की आपण याआधीच एक दोन व्हिडिओ आपण टाकून दिले, GR सुद्धा तुम्हाला दाखवण्यात आला आहे। त्याप्रमाणे आज किंवा उद्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 11व्या हप्त्याची जे काही वाटप आहे ते चालू होऊन जाईल। परंतु मित्रांनो, आता जी काही स्क्रुटिनी चालू आहे, जी काही फेर तपासणी चालू आहे, याच्यामध्ये धक्कादायक बाब इथे उघड आली आहे। तर भरपूर साऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी करोडोंची इथे फसवणूक केली आहे। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।